निशिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत उन्हाळ्याच्या रेसिपी. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी पिऊनच पोट भरतं आणि खूप असं दमल्यासारखं होतं. म्हणून पौष्टिक असे आपण मूग डाळीचे लाडू बनवणार आहोत. पोटाला थंडावा देतं आणि तेवढेच पचायलाही हलके असतात. तर ह्या मूग डाळीच्या लाडूचे साहित्य पाहूयात आपण. इथे आपण मूग डाळ घेतलेली आहे 1 वाटी. अर्धी वाटी आपण गूळ घेतलेला आहे. वेलची पूड आणि जायफळ पूड घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून. 2 चमचे आपण तूप घेतलेलं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे हे असे मूग डाळीचे लाडू आहे. इथे कढई तापलेली आहे आणि आता आपण ही 1 वाटी मूग डाळ मंद आचेवर छानपैकी खरपूस अशी भाजून घेणार आहोत. फार पण भाजायची नाहीये, लालसर होईल अशी. हलकी आपण अशी ही मूग डाळ भाजून घ्यायची. डाळ आता थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. थंड झाल्यावर आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण 5 ते 6 काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि तेही दळून घ्यायचं आहे. मिक्सर मधून आपण असं रवाळ असं दळून घेतलेलं आहे मूग डाळ. अगदी फार बारीक पण दळायची नाहीये. बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपण मिक्सर मधून ही दळून घ्यायची आणि आता आपण तुपामध्ये परतायला घेऊया. ही कढई तापलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण तूप घालून घ्यायचं आहे. तूप मेल्ट झालं की आपण दळून घेतलेली ही डाळ मूग डाळ छान परतून घ्यायची. आपण बेसन पिठाचे किंवा चण्याच्या डाळीचं दळून आणून जसं हे करतो लाडू बनवतो तसेच हे लाडू पण चवीला खूप छान आणि चविष्ट लागतात. तर हे आता आपण तुपामध्ये असं छानपैकी खरपूस भाजून घ्यायची आहे 7 ते 8 मिनिट. मूग डाळ ही छान भाजून झालेली आहे. कलर तिचा बदललाय, असा गोल्डन झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर घालून घेऊया. वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे आणि आता हे थंड होऊन द्यायचं. गॅस मी बंदच केलेला आहे आणि एका भांड्यामध्ये आपण आता काढून ठेवूया. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. थोडस थंड करून द्यायचं आणि परत आपण त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. आता गूळ आपण चिरून घेतलेला अर्धी वाटी तो याच्यामध्ये घालून घेऊ आणि मिक्सरला परत फिरवून घेऊ. तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून गूळ आणि मूग डाळीचं मिश्रण परत दळून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे आपण हे मिक्सर मधून बारीक दळून घेतलंय गूळ आणि मूग डाळ. तर एका भांड्यामध्ये आता आपण काढून घेऊ आणि लाडू वळायला घेऊया. आता आपण लाडू वळायला घेऊ. पाहू शकता छान रवाळ असं हे पीठ झालेलं आहे मूग डाळीचं आणि आता आपण असे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया. खूपच पौष्टिक असे हे लाडू असतात, त्याच्यामुळे लहान मुलं किंवा आजारी लोक आणि सगळ्यांनीच हे लाडू खावे. पहा पटकन वळले पण जातात. आपण असे हे मुगाचे लाडू पटकन वळले जातात आणि ही रेसिपी इतकी झटपट होते, करायलाही सोपी आणि खायला तेवढीच चविष्ट. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवा.
मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी